आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही। अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही। या भुगासी असावे सादर देवावरी भार घालोन या। मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरती बापुडे काय रंक। भयाचे पोटी दुःखाची आराशी शरण देवासी जाता भले। मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरती बापुडे काय रंक। तुका म्हणे नोहे काय त्या करिता चिंता वातवाता विश्वंभर। मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरती बापुडे काय रंक। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया। पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया। दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पाया। पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया। देवराया दंडवत तुझे पाया। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरति प्रदेशं। विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। तुझ्या मंदिरी अर्थ जीवा सतृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना। 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 सब परिवार हमारे हरि की जय हो।
सर्वेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चनेने बोलत वचने अति भावे का एका जनांतनी तुमचा दास त्याच्यास पूर्वा विठ्ठल 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 आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी चंद्रभागाबाई यशवंत चव्हाण या आईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलं आहेत दत्तात्रय भाऊ यशवंत चव्हाण, अशोक भाऊ यशवंत चव्हाण, रतन भाऊ यशवंत चव्हाण, नारायण भाऊ यशवंत चव्हाण. त्यांच्या मुली आहेत सौ शीनाबाई देवराम मांदळे, त्यानंतर गंगा भागीरथी भीमाबाई तुकाराम जाधव, त्यांच्या पुतण्या पुतणी नातू. खूप मोठा असा परिवार आहे आणि संपूर्ण परिवारातून एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली. त्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. लाडकी लेक मी संतांची 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 मजबरी कृपा बहुतांची मजबरी कृपा बहुतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची मजबरी कृपा बहुतांची मजबरी कृपा बहुतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची मजबर कृपा बहुतांची मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला सर्वांच्या परिचयाचा गोडा असा अभंग आजच्या या सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला सर्वसामान्य जनाला प्रत्येकाला एक उपदेश करतात. उपदेश करून तुकोबाराय म्हणतात आलिया भोगासी असावे सादर. जो अभंग सेवेकरता निवडलाय शक्यतो हा अभंग कोणाच्या पाठ नाही असं नाही, नसला तोंडपाठ तरी कमीत कमी कानपाठ तरी म्हणजे कानानं ऐकलेला. आणि जरी सगळा अभंग जरी पाठ नसला तरी पहिलं कडवं तरी सगळ्यांच्या परिचयाचं आहे. तुम्ही सांगाल कसं काय? एखाद्या कार्याच्या निमित्ताने आपण एकत्र आलो, आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो, सगळे आपले पाहुणे रावळे एकत्र येतात. कीर्तनात कोणी बोलत नाही, कीर्तन संपलं का प्रत्येक जण एकमेकाची चौकशी करतो कसं काय चाललंय, घरी संसार प्रपंच बायको मुले सगळी बरी आहेत का. त्याच्यातली काही काही माणसं हात जोडतात आणि पटकन उत्तर देतात आलिया भोगासी म्हणता की नाही. आणि असंच म्हणायचं असतं. महिला मंडळ तुम्हाला सुद्धा सांगते, म्हणजे एखाद्या पाहुणीनं जर विचारलं सुनबाई कशी आहे, अजिबात तिचं घरानं करायचं. तिने विचारलं सुनबाई कशी आहे, तिला म्हणायचं आलिया भोगासी. लक्षात आलं ना आजपासून. का जे त्यांच्या घरात चालले तेच आपल्या घरात चालले, अजिबात कुणाचं घरानं कुणाला करायचं नाही. कारण का जे आपल्या वाट्याला आले त्याचा जगाला आनंद होत असतो, म्हणून जे आपल्या वाट्याला आले ते आपल्यालाच भोगायचे. असावे सादर. त्या दुःखाला त्या कर्माला तुम्हाला मला प्रत्येकाला सामोरं जायचे. संत महात्मे म्हणतात काही काही लोक जीवन जगत असताना पटकन एखाद्याला दोष देतात. कीर्तन संपलं की आम्हाला पटकन म्हणतात ताई त्यानं माझं वाटोळं केलं. पण ऐका, या जगामध्ये तो आपलं वाईट करणारा कुणीच नाहीये. आपलं वाईट हे फक्त आपल्या कर्मानं होत असतं. समोरचा मनुष्य हा त्याला फक्त निमित्त मात्र होत असतो. मग आपलं वाईट हे आपल्या कर्मानं कसं होतं हे सांगण्याकरता महिला मंडळ तुम्हालाही थोडंसं बोलायचंय. बोलता येतं ना तुम्हाला? कारण कीर्तन आज आपले त्याच्यामुळे घाबरायचं. तुम्हाला थोडंसं बोलायचं. ऐका, एक मनुष्य रस्त्याने चालला होता. रस्त्यानं चाललेलं असताना त्याला बंगल्याच्या आवारामध्ये एक आंब्याचं झाड दिसलं. सध्या आंब्याचा सीजन नाही, पण हापूस आंबा असल्यामुळे त्याला असे मोठे मोठे 10-12 आंबे आले होते.
त्याने विचार केला याच्यातला एक आंबा चोरला तर काय फरक पडतो, म्हणून तो मनुष्य तो आंबा चोरण्याकरता त्या आंब्याच्या झाडाजवळ गेला. आता महिला मंडळ, तुम्हाला पहिला प्रश्न असा, आंबा बघितला कोणी? कोण म्हटलं माणसाने? आंबा बघितला कोणी? म्हणा कोणी, बोला ना जोरात. आंबा बघितला कोणी? डोळ्याने. चालत गेले, पाय तोडला, हाताने खाल्ला, तोंडाने चव घेतली, जिभेने गेला, पोटात तृप्त झालं मन. आता अशा बोलल्या ना का अर्ध पाकिट तुम्हालाच. मन तृप्त झालं आणि तेवढ्यात घर मालकानं बघितलं, घर मालक पाठीमागून एवढी मोठी काठी घेऊन आला आणि त्याच्या पाठीमध्ये काठी अशी जोरातच मारली. काठी मारल्याबरोबर दुःख झालं मनाला, पण पाणी कुठून आलं? डोळ्यातून. का? कारण आंबा कोणी बघितला होता. म्हणून ज्याचं कर्म त्याला. इथून पुढे अजिबात जीवन जगताना कुणाला दोष द्यायचा नाही. कर्म हे आपलंच असतं, समोरचा मनुष्य फक्त निमित्त मात्र होत असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, अगा कर्मी जीवरावे तेही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहायका. अगा कर्मी जीवरावे, ज्ञानोबाराय म्हणतात जे मागच्या जन्मातलं उरलंय ते सुखरूपी फळ असेल वा दुःखरूपी असेल, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. एकट्या द्याला हे सगळं कर्म भोगायचंय. कर्म नावाची गोष्ट अजूनपर्यंत कुणाला चुकलेली नाही. देवाच्या बापाला सुद्धा नाही. कर्म देता झाले, प्रयत्न करता काही न चाले. चौघे पुत्र दशरथा, मृत्यू समयी एकही नवता. दशरथ राजाच्या पोटी साक्षात 4 देव जन्माला आले होते, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. पण मरते समयी बापाला पाणी पाजायला त्याचा एकही मुलगा शिल्लक राहिला नव्हता. त्याचं कर्म कुठलं आहे का? एक दिवस दशरथ राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला होता. दुपारची वेळ झाली, पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नाही. दशरथ राजा कंटाळला. त्याच्या लक्षात आलं समोर पाण्याचा तलाव आहे. दुपारच्या वेळेला तिथे कुणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता येणार आणि पाण्याचा आवाज झाला का त्या दिशेने आपण बाण मारायचा. म्हणून दशरथ राजा धनुष्यावर बाण लावून बसलेला असताना त्याच वेळेला श्रावण बाळ आपल्या आंधळ्या माईबापाला घेऊन काशी यात्रेला चालला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. आई बापानं सांगितलं बाळा खूप तहान लागली, जंगलातून कुठून तरी पिण्याकरता पाणी घेऊन ये. म्हणून श्रावण बाळाने आपल्या आंधळ्या मायबापाची कावड एका झाडाखाली ठेवली आणि तो आई बापाला पाणी आणण्याकरता गेला. त्यानं लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. शास्त्र असं सांगतं, खास करून माझ्या महिलांकरता सांगते, कुठल्याही पाहुण्या माणसाला पाणी देताना आपल्या बोटाचं जे काही नख आहे त्या नखाचा स्पर्श पाण्याला होता कामा नाही. कारण आपल्या नखात जेवढी घाण असते, जेवढं विष असतं, तेवढं कशातच नाही. तहानलेल्या माणसाला पाणी जर पाजलं तर पाण्यासारखं पुण्य नाही, पण बोट बुडून जर त्याला पाणी दिलं समोरच्या माणसाला विष पाजल्याचं पाप लागतं. म्हणून इथून पुढे पाणी देताना जरा सावध. तर काही काही बायका असं ग्लासच बोटाने पकडतात, म्हणतात प्या पाणी, कोण पिलो बघा. म्हणून पूर्वीच्या काळी साधूच्या कमंडलूला कडी असायची. लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला. दशरथाला वाटलं नक्कीच कोणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता आला. त्याने पुढचा मागचा विचार न करता बाण मारला आणि तोच बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. बाण मारल्याबरोबर तो छातीमध्ये जाऊन लागला. श्रावण बाळ विव्हळला, खाली पडला. सर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हाई गे अर्थ फोडोनी हाक, तो पडला जाऊन झोक. सर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. श्रावण बाळ विव्हळला, खाली पडला. दशरथाच्या लक्षात आलं की अरे माझ्या हातून कुठल्या तरी प्राण्याची शिकार नव्हता, माणसाची शिकार झाली. पळत गेला, त्याला उचललं, त्याला सांगितलं तू कोण आहेस? त्यानं सांगितलं मी श्रावण बाळ आहे. तू? मी दशरथ राजा आहे. त्यानं सांगितलं दशरथा, अरे माझे मायबाप आंधळे आहेत,
त्यांना घेऊन मी काशीयात्रेला चाललो होतो. दशरथा, तुम्हाला बाण मारलास, माझे प्राण घेतलेस, आता मी मरणार आहे, पण मरते समय माझी एकच इच्छा पूर्ण कर, तिकडे माझ्या तहानलेल्या माईबापाला पाणी नेऊन दे. एवढंच वाक्य बोलला आणि श्रावण बाळाने आई बाबा करत करत तिथेच आपला प्राण सोडला. श्रावण बाळाचा प्राण गेल्यानंतर दशरथ राजाने तो पाण्याचा कमंडल उभारला. जड अंतकरण आणि जड पावलाने श्रावण बाळाच्या आई बापाकडे गेला. त्यांना दिसत नव्हतं. त्यांनी हलकेच अंदाज घेतला समोरून कुणीतरी येतंय. सांगितलं, बाळा, अरे 2-3 तासापासून आम्ही तुझी वाट बघतोय रे, आमचे प्राण तहानेने व्याकुळ झालेत, तुला आमचा राग आला का? आमच्यावर रागव, काहीतरी बोल, पण आमच्या समोर असं गप्प उभा राहू नको. आणि त्यावेळेला दशरथ राजा म्हणतो, आई बाबा, मी श्रावण बाळ नाही, मी दशरथ राजा आहे. आमचा बाळ कुठे गेला? त्याने सांगितलं, चुकून माझ्या हातून बाण लागला आणि तुमचा मुलगा गतप्राण झाला. आई बापाने हंबरडा फोडला. सांगितलं, दशरथा, अरे आमचा एकुलता एक मुलगा, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये जगत होतो, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये फिरत होतो. आता आमचा मुलगाच गेला, आमचा जगून फायदा तरी काय? आमच्या मुलाच्या पाठीमागे आम्ही सुद्धा मरणार आहोत. पण दशरथा, मरता मरता तुला एकच सांगू, जसं आम्ही पुत्रवियोगाने मरणार आहोत, तसं तू सुद्धा एक दिवस पुत्रवियोगानेच मरशील. असा आई बापाने त्याला शाप दिला आणि आई बापाने सुद्धा तिथे आपला प्राण सोडला. श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप दशरथ राजाला लागला. आणि मग सगळ्या जगाला माहितीये, जेव्हा दशरथ राजाचा मृत्यू होत होता ना, तेव्हा राम आणि लक्ष्मण दोघे जण वनवासाला निघून गेले होते. भरत आणि शत्रुघ्न दोघे जण मामाच्या घरी होते. बाप पाणी पाणी करत होता. एका सुमंत प्रधानानं पाणी पाजलं, पण 4 मुलांपैकी एकही मुलगा शेवटचं पाणी पाजायला राहिला नव्हता का? 4 पुत्र दशरथा, मृत्यू समयी एकही नव्हता का? तर श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप. म्हणून तुम्हाला सुद्धा विनंती करेल, जीवन जगत असताना आयुष्यामध्ये पैसा थोडासा कमी कमवा, पण कुणाचे शिव्या शाप लागतील असं जीवन मात्र माणसाने कधी जगायचं नाही. कारण देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी परियसी गवारा सादर, परियसी गवारा सादर, वियोग घडला सीता देवी परियसी गवारा सादर, परियसी गवारा सादर, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, सीता देवी, सीता देवी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्म देवाच्या बापाला चुकलं नाही, देवाला नाही, देवाच्या बायकोला सुद्धा नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे आपण कर्म केलंय त्याप्रमाणे आपलं कर्म हे आपल्याला भोगावं लागणार. अभंगाचे आलिया भोगाचे असावे सादर, आलिया भोगाचे असावे सादर, आलिया भोगाचे
आलिया भोगासी असावी सदर आलिया भोगासी असावी असावे सदर देवावरी भार घालोनिया. तुकोबराय म्हणतात जे आपल्या वाट्याला आले त्या भोगाचा भार तुम्ही देवावर घाला. प्रत्येक माणसाने दुःखाला संकटाला सामोरं जायला शिका. आपण एखादा दुःखाचा सामना केला संकटाचा सामना केला तर कदाचित संकट आपल्याला घाबरून बाजूला गेल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जर त्या संकटाला घाबरलो तर संकट आपल्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. संकटाचा सामना करायला शिका आणि सामना करूनही ते संकट ते दुःख जर आपल्या अंगावर येत असेल तर पुढचा उपाय देवावरी भार घालून या. त्या दुःखाचा त्या भोगाचा भार तुम्ही देवावर घाला. जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरायचंय. मनुष्य सगळ्यात जास्त घाबरतो कशाला माहिती? मरणाला. एका माणसाने विचार केला रात्रंदिवस कितीही संसार केला कितीही प्रपंच केला म्हटलं हातात काही पैसे राहत नाही. त्यापेक्षा म्हटलं जातो आणि एखाद्या ठिकाणी जीवच देतो. बरं जीवही असा द्यायचा एका फटक्यातच माणसाचा जीव गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावाच्या जवळून ट्रेन जाते. बरं ट्रेन आली अंगावरून गेली का म्हटलं एका क्षणात माणसाचा जीव जाणार. तो मनुष्य संसाराला फार कंटाळला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला. रागाने तो ट्रेन खाली जीव द्यायला चालला. आता ट्रेन खाली जीव द्यायला चालला पण जाताना बरोबर तो जेवणाचा डब्बा घेऊन गेला. लक्ष आहे ना तुमचं? चालला कुठे? जीव द्यायला. जाताना बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला आणि रुळाच्या मध्येच जाऊन बसला. एक जण म्हटलं अरे बाबा असा रुळाच्या मध्ये का बसलास? ट्रेन आली अंगावरून गेली तर मरशील ना. म्हटलं अरे बाबा मी मरायला चालूय. तो म्हटला का रे तू मरायला आला आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशाला? तो म्हटला साहेब चुकून जर ट्रेन लेट झालीच तर परत जेवायला. आलाय कुठे? आता जो मरायला आला तो उपाशी मेला काय आणि ट्रेन खाली गेला काय? फरक काय पडतो? पण ऐका इतका सुंदर नरदेह प्राप्त झालाय ना तो असा आत्महत्या करून जीव देऊन तो आपल्याला संपवायचा नाहीये. हा नरदेह किती दुर्लभ आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्याचा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे मारल्यानंतर हा शेवटचा जन्म माणसाचा प्राप्त होतो. तो इतका दुर्लभ आहे. मनुष्य जन्म अनमोल रे इस मिट्टी में मत घोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे इस मिट्टी में मत घोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अतिशय दुर्लभ असा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय. या जगामध्ये तुम्हाला सगळं काही परत परत मिळेल. एक जमीन गेली तर दुसरी घेता येईल. एक बंगला गेला तर दुसरा बांधता येईल. पण नरदेह परत परत मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुनः पुनः. हे शरीर मात्र जीवनामध्ये माणसाला परत कधी मिळणार नाही. आणि एक दिवस या देहातून या देहाला काळ घेऊन जाणार आहे. कोण कधी जाईल याची गॅरंटी सुद्धा नाही. आज या ठिकाणी बसलोय बोलतोय हेच खरंय.
उद्या आपलं काय होईल सांगता येणार नाही. या जगामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी चुकू शकता, पण माणसाला मरण नावाची गोष्ट चुकवता येत नाही. मरण ज्या दिवशी ठरलंय, ज्या वेळेला ठरलंय, ती वेळ या जगामध्ये कोणी टळू शकत नाही. उदाहरण सांगते. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते. एका सुंदर मूर्तीचा कारखाना त्यांनी बघितला. सुंदर ज्ञानोबा, तुकोबा, छत्रपती शिवाजीराजे अशा छान छान सुबक मूर्ती त्यानं घडवल्या होत्या. ते साधू महाराज त्या मूर्तिकाराच्या दुकानात, त्याच्या कारखान्यामध्ये गेले. साधू महाराजांना बघितलं, त्या मूर्तिकारानं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर त्यानं आपला हात पुढे केला, कारण माणसाला आपलं भविष्य ऐकायला फार आवडतं. हात पुढे केला आणि सांगितलं, महाराज माझं जरा भविष्य सांगा. महाराजांनी सांगितलं, बरं झालं तुझा हात तुम्हाला दाखवला, परवा दुपारी 12 वाजता तुझं मरण आहे. त्यानं सांगितलं, महाराज अहो 30-35 वर्षाचं वय माझं, मला अजून खूप मूर्त्या घडवायच्या आहेत आणि एवढ्याच लवकर मी जायचं कसं? साधू महाराजांनी सांगितलं, जे ब्रह्मलिखित आहे ते कोणी पुसू शकत नाही. लल्लाटीचे लिहिले तरी कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरी पण पुसवण जाय. जे कपाळावर आहे ते कोणी पुसू शकत नाही. तुझं मरण तुला चुकवता येणार नाही. तरी महाराज काहीतरी उपाय सांगा. महाराजांनी सांगितलं, तरी मी तुला उपाय सांगतो बघ, एक क्षण जर टळला तर तुझं मरण टळू शकतं. त्याने सांगितलं, काय करू महाराज? महाराजांनी सांगितलं, तू इतका सुंदर मूर्तिकार आहे, परवा दुपारी 12 वाजता तुझं मरण आहे ना, 2 दिवसामध्ये तू तुझ्यासारख्या सेम टू सेम 8 मूर्ती घडव. ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी तू त्या मूर्तींच्या मध्ये उभा राहा, जेणेकरून यमराजा जर तुला घ्यायला आला तर खरा मनुष्य कोण आणि मूर्ती कोण हे त्या यमराजाला कळता कामा नये. तेवढी 12ची वेळ जर टळली तर तुझं मरण टळू शकतं. आता 2 दिवसामध्ये त्या मूर्तिकारानं आपल्यासारख्या हुबेहूब 8 मूर्ती तयार केल्या. दुपारी 12 वाजता मरण येणार आहे ना, आपल्यासारखा सेम टू सेम, नाकात फरक नाही, तोंडात फरक नाही, ओठात फरक नाही, केसांमध्ये फरक नाही, सुंदर त्यानं मूर्ती घडवल्या. आणि 11:30 वाजल्यापासूनच तो असा ह्या बाजूला 4 मूर्ती, या बाजूला 4 मूर्ती आणि मूर्तिकार मध्ये उभा राहिला आपला श्वास रोखून. आता यमराजा बघण्याकरता आला. चित्रगुप्तानं ज्याचं वर्णन सांगितले, तो मनुष्य त्या जागेवर आहे की नाही, त्या वेळेला तो तिथे आहे की नाही. यमराजा आला, ज्या माणसाचा पत्ता सांगितला त्याच्यासारखी सेम टू सेम 8 माणसं अजून होती. याच्यातून न्यायचं तरी कुणाला? ब्रह्मदेवाला बोलवलं, इंद्राला बोलवलं, चंद्राला बोलवलं, सगळेजण आले, पण खरा मनुष्य कोण आणि मूर्ती कोण काहीच कळेना. 12ला फक्त 5 मिनिटं कमी होते. मरण हे चुकवता येत नाही. 12ला 5 मिनिटं कमी होते. जगाच्या बापाला भगवान विष्णूला बोलवलं, विनंती केली, विष्णू याचं मरण फक्त 5 मिनिटावर आलंय, याचं मरण आपल्याला टळू द्यायचं नाही, तुम्ही या. भगवान विष्णू आले आणि भगवान विष्णू म्हणजे सगळ्यात चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. अतिशय चतुर म्हणजे भगवान विष्णू. भगवान विष्णू तिथे आले. त्या मूर्तिकाराला बघितलं, त्या सुंदर मूर्ती बघितल्या. भगवान विष्णूलाही कळेना याच्यातला माणूस कोण, मूर्ती कोण. भगवान विष्णू म्हटले, कारण ते चतुर होते, भगवान विष्णू म्हटले, अरे ज्या मूर्तिकाराने एवढ्या सुंदर मूर्ती घडवल्या, नाकात फरक नाही, डोळ्यात फरक नाही, ओठांमध्ये फरक नाही, केसांमध्ये फरक नाही, असा मूर्तिकार या जगाच्या बाजारामध्ये, विश्वाच्या पाठीवर मी अजूनपर्यंत कुठेच बघितला नाही. मला आत्ताच्या आत्ता त्या मूर्तिकाराचा सत्कार करायचा आहे. काय म्हटले? आत्ताच्या आत्ता मला त्या मूर्तिकाराचा सत्कार करायचा. मनुष्यपाणी स्तुतीप्रिय आहे. त्याला वाटलं भगवंत माझी इतकी स्तुती करतायत, भगवंत आता माझा सत्कार करणार, यानं गप बसावं का नाही. भगवंत जेव्हा म्हटले का मला त्या मूर्तिकाराचा सत्कार करायचा आहे, त्यानं त्या 8 मूर्त्यांमधून आपली छाती बाहेर काढली आणि सांगितलं, देवा तो मूर्तिकार मीच आहे. भगवंत म्हटले, उचला याला. झाला त्याचा सत्कार वरती. थोडक्यात काय, आपलं मरण ज्या दिवशी ठरलंय, ज्या क्षणाला ठरलंय, ती वेळ माणसाला टळवता येत नाही का. माझे नाथ बाबा म्हणतात, घडोघडी काळ वाट याची पाहे, आ आ ओ, घडोघडी काळ वाट याची पाहे, आ आ ओ, घडोघडी काळ वाट याची पाहे, आ ओ, घडोघडी काळ वाट याची पाहे, आ ओ, घडोघडी काळ वाट याची पाहे, आ ओ, घडोघडी काळ वाट
माझे नाथ बाबा म्हणतात घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. काळ प्रत्येक घडीला प्रत्येक क्षणाला तुमची माझी प्रत्येकाची वाट बघतोय. म्हणून काळाने घेऊन जायच्या अगोदर आपल्याला काय करायचंय? देवाचं चिंतन करायचं. देवावरी भार घालून या. तुकोबाराय म्हणतात आपल्या संसाराचा भार तुम्ही देवावर घाला. देवावर जर भार घातला तर माझा भगवान परमात्मा आपल्या भक्ताचा संसार प्रपंच सुद्धा सांभाळल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही सांगा तरी कुणाचा संसार कुणाचा प्रपंच सांभाळला? ऐका. ज्या वेळेला माझे संत गोरोबा काका चिखल तोडवायचा, मडके घडवायचे, आपला उदरनिर्वाह करायचा. एक दिवस गोरोबा काका चिखल तोडत होते आणि चिखल तोडवत असताना गोरोबा काकांची बायको त्यांच्या जवळ गेली. सांगितलं महाराज घरामध्ये प्यायला पाणी नाही, मी शेजारून जरा पाणी घेऊन येते, आपल्या बाळाकडे लक्ष द्या. गोरोबा काकांची बायको त्यांना काहीतरी सांगत होती, पण गोरोबा काकाचं मात्र आपलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. बायको काय बोलली ते ऐकलंच नाही. गोरोबा काकांची बायको पाणी आणण्याकरता निघून गेली. ते छोटंसं रांगणारं बाळ घरामध्ये सैरा वैरा आपल्या आईला शोधू लागला. आई कुठे दिसत नाही. बापाचा आवाज येतोय म्हणून ते बाळ आपल्या बापापर्यंत गेलं. रांगत रांगत अगदी चिखलामध्ये गेलं, रडत रडत गेलं. पण गोरोबा काकांना भान नाही. ते मूल चिखलामध्ये गेलं आणि गोरोबा काकांनी आपल्या पायाखाली तुडवलं. त्या दिवशी जगामध्ये नवल घडलं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. काय नवल घडलं हो? स्वतःचं मूल स्वतःच्या बापाने पायाखाली तुडवलं, भान नाही. गोरोबा काकांची बायको पाणी घेऊन आली. आल्या बरोबर आपल्या बाळाला शोधू लागली. कारण का? आई कितीही जरी कामात असली ना, कितीही कामात असू द्या, पण ती पुन्हा पुन्हा कुणाकडे बघते? फक्त आपल्या बाळाकडे बघते. माझं बाळ काय करते ते. आता मी कीर्तन करते, माझी मुलगी पाठीमागे उभी, 10 वेळा माझं लक्ष तिच्याकडे जाते, काय करते ती. इतकं आईचं आपल्या मुलावर आपल्या मुलीवर प्रेम असतं. आल्या आल्या सैरा वैरा ती आपल्या बाळाला शोधू लागली. बाळ कुठे दिसत नाही. महाराजांच्या जवळ गेली. सांगितलं महाराज अहो आपल्या बाळाला इथं सोडून मी पाण्याला गेले होते, आपलं बाळ कुठे गेलं? गोरोबा काकाचं मात्र आपलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. गोरोबा काका लक्ष देत नाही म्हणून बायकोचं लक्ष गेलं त्या चिखलाकडे. त्या चिखलात तिला रक्त दिसलं आणि आपल्या स्वतःचं मेलेलं मूल दिसलं. हांबरडा फोडला, उठली, म्हटली महाराज अहो त्या विठ्ठलाच्या चिंतनाकरता तुम्ही आपला मुलगा पायाखाली तुडवला, भान नाही तुम्हाला? ओरडल्याबरोबर गोरोबा काकांची समाधी भंग पावली. गोरोबा काका म्हटले अगं मी माझ्या विठ्ठलाचं चिंतन करतोय, तू माझी समाधी भंग पावलीस. म्हणून रागाने तिच्यावर हात वरती केला आणि तिनं सांगितलं महाराज माझ्या अंगाला हात लावाल ना तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. काय म्हटले? काय म्हटली? माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. असं आपण म्हणायचं नाही बरं महिला मंडळ. ती गोरोबा काकांची बायको होती. बायकोने विठ्ठलाची शपथ घातली होती. एकुलता एक मुलगा होता, तोही गेला होता. संसार प्रपंच पुढे चालणार कसा? ती गोरोबा काकांची बायको आपल्या बापाकडे गेली. बापाला सगळा घडलेला प्रकार सांगितला. इकडे लक्ष द्या. बापाला घडलेला प्रकार सांगितला आणि सांगितलं बाबा माझ्या संसाराकरता, माझ्या प्रपंचाकरता माझी जी काही छोटी बहीण आहे ना तिचं लग्न तुम्ही महाराजांशी लावून द्या, आम्ही दोघी बहिणी सुखाने संसार करू. आपल्या मोठ्या मुलीच्या सांगण्यानुसार छोट्या मुलीचं लग्न पुन्हा गोरोबा काकांशी लावलं. लग्न वगैरे पार पडलं. संध्याकाळी दोघ जण नवरा बायको तिच्या बापाचं दर्शन घेण्याकरता गेले. खाली वाकले आणि तिच्या बापाने आशीर्वाद दिला महाराज जसं मोठीशी वागलात ना तसं छोटीशी वागा. लक्षात आलं का तुमच्या? काय आलं? तिनं शपथ घातली होती माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. आणि बापाने आशीर्वाद दिला मोठीशी वागला तसं छोटीशी वागा. गोरोबा काकांच्या लक्षात आलं.
नवीन लग्न करून नवरी घरामध्ये आली, नवरा जवळ जात नाही. दोघी बहिणींनी प्लॅन केला. रात्रीच्या वेळेला गोरोबा काका झोपलेले असताना गोरोबा काकांचे हात घेतले, आपल्या अंगावर ठेवले. मध्यरात्री गोरोबा काकांना जाग आली. बघतात तर काय, आपले हात बायकोच्या अंगावर. अरे बायकोने शपथ घातली होती, अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. या हाताने माझ्या विठ्ठलाची शपथ मोडली, माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली. संत महात्मे देवाची कधीच खोटी शपथ घेत नाही. तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया, बहुआ वडसे जेव्हा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. या हाताने विठ्ठलाची शपथ मोडली. पश्चाताप झाला, घरामध्ये गेले, धारधार अशी विळी घेतली आणि धारदार विळीने आपले दोन्ही हात तोडून टाकले. हात तुटले. संसार प्रपंच पुढे चालणार कसा. पंढरपूरची वारी जवळ आली होती. परिवाराला बरोबर घेतलं, वारकऱ्यांना बरोबर घेतलं आणि गोरोबा काका पंढरपूरची वारी करण्याकरता निघाले. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. पाऊले चालती पंढरीची पाऊले चालती पंढरीची वाट. मुक्काम करत करत पंढरपूरला जाऊन पोहोचले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन संपत आलं. नामदेव महाराजांनी सांगितलं, बसलेल्या सगळ्या लोकांनी आपले हात वरती करा आणि दोन्ही हातांनी टाळ्या वाजवा. सगळ्या लोकांनी हात वरती केले. गोरोबा काका समोरच बसले होते. गोरोबा काकांना हात होते का? महिला मंडळ नव्हते. कसे होते? थोटे हात होते. नामदेव महाराजांनी म्हटले हात वरती करा म्हटल्या बरोबर गोरोबा काकांनी आपले थोटे हात वरती केले आणि थोट्या हाताने गोरोबा काका भजन करू लागले. जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. पांडुरंग परमात्मा बघत होते. अरे नामदेव महाराज म्हटले टाळी वाजवा. एक मुलगा पाठीमागे हाताची घडी करून उभा होता. नाही वाजवणार जा. देवाच्या लक्षात आलं, ज्याला हात दिले तो टाळी वाजवत नाही आणि ज्याची टाळी वाजवायची इच्छा आहे त्याचे हात मीच काढून घेतले. ती गोरोबा काकांची टाळी वाजवायची तळमळ बघितली, तो मनातला भाव बघितला. माझे गोरोबा काका जेव्हा थोट्या हाताने भजन करत होते ना, थोट्या हाताने भजन करता करता चालू कीर्तनामध्ये चमत्कार घडला. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी. जय हो. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, वरी वरी. चालू कीर्तनामध्ये चमत्कार घडला. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी. ती टाळी वाजवायची तळमळ बघितली. गोरोबा काकांना चालू कीर्तनामध्ये आपले हात परत आले. हात परत आलेच आले, पण जे मूल गोरोबा काकांनी आपल्या पायाखाली तुडवलं होतं ना, ती चोखोबाऱ्यांचा भाव बघून माझ्या पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्यांचं मूल सुद्धा परत जिवंत करून दिलं. मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभाराचे, कबीराच्या मागे विनू लागे शेले, कबीराच्या मागे विनू लागे शेले. मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभाराचे, कुंभाराचे. लोकांनी शंका घेऊ नये म्हणून जातीसहित उल्लेख केला. मुलं उठविले कुंभाराचे. त्यांचे हात त्यांना परत दिले, त्यांचं मुलंही परत जिवंत करून दिलं. का?
माझ्या गोरोबा काकांनी त्यांच्यावर एवढी संकट आली, आपले हात तुटले, स्वतःचं मूल पायाखाली तुडवलं, पण पंढरपूरची वारी आणि पांडुरंगाचं चिंतन करायचं सोडलं नाही. आपल्या संसाराचा भार त्यांनी देवावर घातला. म्हणून देवावरी भार घालून या. आपण आपल्या संसाराचा भार जर देवावर घातला तर माझा भगवान परमात्मा आपल्या भक्ताला सगळ्या संकटातून मुक्त करतो. अभंगाचे दुसरे चरण. मग तो कृपा सिंधू निवारी कृपा सिंधू भक्त कृपा सिंधू भक्त कृपा सिंधू निवारी साकडे 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 आय रती बापुडे काय मग तो कृपा सिंधू निवारी साकडे ए रती बापुडे काय रंग. तुकोबाराय म्हणतात, आपण जर त्याचं नामचिंतन केलं तर माझा भगवान परमात्मा काय करतो, आपल्या भक्तावरची सगळी संकट दूर करतो. आणि संकट दूर करत असताना माझा भक्त लहान आहे, मोठा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. तो फक्त आपल्या भक्तावर कृपा करत असतो. म्हणून संत महात्मे म्हणतात, भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला प्रत्येकाला हा देह दिलाय. कशाला? देवी दिला देह. भजना गोमटा सगळ्यांना प्रमाण माहिती आहे, भोजना नाही बरं, भजना. त्याचं भजन पूजन चिंतन करण्याकरता भगवान परमात्म्याने देह दिला. या देहाने तुम्हाला मला भगवंताचं चिंतन करायचंय. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. आम्ही म्हटलो तुम्ही हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा, लोक म्हणतात त्यांचं सांगायचं काम आहे, पण कधीतरी कुणाचं तरी ऐकत जा. जीवाचा उद्धार जर करायचा असेल तर भगवान परमात्म्याचं चिंतन. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली आणि ब्राह्मणाला सांगितलं मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय लागेल. ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. पण तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. मग ब्राह्मणाने सांगितलं बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं, खर्च मी करणार, पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटले बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळतं ना, त्या पुढच्या हुशार बायका
गावात कोणाचं ऐकत नाही. ती म्हणते उलट माझ्यासारखी शानी बाई आमच्या वावी गावात नाही. ती ब्राह्मणाला म्हटली पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो? काय म्हटले? कुणी सांगितलं? किती जोरात सुपारी म्हटले बघा. मग ती म्हटली पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काय ऑप्शन? ब्राह्मणाने सांगितलं बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं? पुरुषांकरता सुपारी आहे म्हणजे आमच्या करता नवरा म्हणून काहीतरी असेलच ना. तुमचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरात त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली, म्हटलं बाई सापडलं. ती म्हटली पटकन सांगा, कारण तो तिच्या पुढचा हुशार होता. ब्राह्मण म्हटला बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांचा करता हा उपाय. असं काही तुम्ही करू नका. म्हणजे जीवनामध्ये आपल्याला कळत नसेल दुसऱ्याला विचारा ना. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही. एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला, म्हटला बाई सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता. अहो किती सासूला त्रास देता? ती म्हटली मी अजिबात सासूला त्रास वगैरे देत नाही. मग करता काय? ती म्हटली मी सकाळपासून व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करतं का? ती म्हटली खरं सांगू का दादा, मी रामदेव बाबांचे कट्टर भक्त आहे. मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितले, सास को अंदर ले लो, सास को बाहर छोडो, सास को अंदर ले लो, सास को बाहर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. ते म्हणतात बाबांनो श्वास घ्या श्वास सोडा. म्हणजे तुम्ही त्याचा काही अर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील? जीवनामध्ये आपल्याला कळत नाही, दुसऱ्याला विचारा. हा देह कशा करता दिलाय? त्याचं भजन पूजन चिंतन करण्याकरता दिलाय. आणि तो कधी जाईल हे सांगता येत नाही. याला कारण का? जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी 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 किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ही जिंदगी, हे आयुष्य म्हणजे एक भाड्याचं घर आहे. एखाद्या भाड्याच्या घरामध्ये आपण कुठपर्यंत राहू शकतो? जोपर्यंत त्या घर मालकाची परवानगी आहे तोपर्यंत. ज्या दिवशी घर मालकानं सांगितलं चला माझं घर खाली करा, त्या दिवशी तुम्हाला मला ते घर खाली करावं लागतं. का? आपल्या मालकीचं नाही, ते भाड्याचं आहे. मी त्या घराबद्दल बोलत नाही, मी आपल्या देहरूपी घराबद्दल बोलते. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, हे देहरूपी घर वरच्या मालकाचं आहे. आणि ज्या दिवशी त्यानं सांगितलं चला माझं घर खाली करा आणि वरती निघून या, त्या दिवशी आपल्याला लिहावं लागतं त्याला देव आज्ञा झाली आणि तो देवा घरी निघून गेला. का? हे घर आपलं नाहीये. म्हणून जिवंतपणी कशालाच माझं माझं म्हणू नका.
काही काही लोक म्हणतात ही दिसते ना ही 100 एकर आपलीच आहे. अरे माझी माझी म्हणणारे आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा सगळेच जण निघून गेले. जागा जमिनी जाग्यावर आहे, फक्त तिचा मालक बदलतोय. आपण फक्त माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आपण फक्त या जगामध्ये हे माझं ते माझं त्याला माझं माझं म्हणून संपलो. या जगामध्ये जगदुनियेला माझं म्हणण्यापेक्षा भगवान परमात्म्याला माझं म्हणा. हृदयामध्ये साठवायचंय, भगवान परमात्म्याला स्थान द्या. आयुष्यभर तुमच्या हृदयामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी जर असतील, त्याच्यामुळे काय होते एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. आता वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटले बाबाला झाले तरी काय? सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय? एका माणसाने सांगितलं कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. आता पैसा कोणाला नको? मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्या बरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला, घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेतानं फक्त असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. असं करता करता सगळ्या घराच्या 2-3 भिंती पाडल्या, पण एकही भिंतीमध्ये रुपया सापडला नाही. बाबांनी मनातल्या मनात विचार केला माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही, मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही. आणि माझ्या मुलांनी उभ्या घराला जेसीबी लावलाय, यांचं चाललंय तरी काय? अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि तोंड जोडून हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे आणि असे असेच करायचे. मुलं म्हटले आपल्या बाबा तोंड जोडून इतकं जीवाच्या आकांताने सांगतायत म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर ते लाखो रुपये आणि खजिना भेटला पाहिजे, काय करावं म्हटले. एका माणसाने सांगितलं तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. पण तिची किंमत आहे 50,000. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या, पण बाबाचे लाखो रुपये खजिना कुणाला नकोय म्हटले. त्या लाखो रुपयाच्या खजिनेच्या आशे करता नातेवाईकांकडून कसे तरी 50,000 रुपये गोळा केले. ती 50,000ची संजीवनी वनस्पती आणली, बाबाला खायला दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली, चमत्कार घडला. काही क्षणातच बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं असं करताय, असं असं करताय बाबा. अहो तुमच्या हाताच्या संकेतावरून घराचं परपटांगण केलं. 50,000ची संजीवनी वनस्पती तुम्हाला बोलायला लावण्याकरता आणली बाबा. फक्त 1 मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलाय, 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा नक्की धन पैसा संपत्ती कुठे ठेवली आणि तुम्हाला काय सांगायचंय? बाबा म्हटले मुलांनो अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडले हो? घर पाडलं, 50,000 गेले का? आयुष्यभर या हृदयामध्ये साठवलेला दुःखरूपी संसार आणि प्रपंच. तुकोबाराय म्हणतात त्या संसाराला त्या प्रपंचाला तुम्ही कितीही जरी हृदयामध्ये स्थान दिलं, हा संसार कसा आहे? ए रती माई के दुःखाची जनिती, ए रती माई के दुःखाची जनिती, हे 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 रती माई के दुःखाची जनिती. नाही आधी आधी अवसाना, नाही आधी आधी अवसाना, नाही आधी आधी अवसाना, नाही आधी आधी अवसाना. हे रती माई जय हो. के दुःखाची जनिती, हे रती माई के दुःखाची जनिती. नाही आधी आधी अवसाना,
दुःखाची जनिती जनिती इरकी माईके दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. तुकोबराय म्हणतात ज्या दुःखरूपी संसारावर आपण रात्रंदिवस प्रेम करतोय ना, हा दुःखरूपी संसार आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर नव्हता आणि मेल्यानंतर सुद्धा तो आपल्या बरोबर येणार नाही. नाही अदियंती अवसान. आपल्या बरोबर येणार आहे ते अखंड रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं केलेलं चिंतन, दुसरं काहीच आपल्या बरोबर येणार नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात इतका सुंदर नरदेव माझ्या भगवान परमात्म्याने तुम्हाला मला प्रत्येकाला दिलाय. या नरदेहाचं तुम्हाला मला काय करायचंय, सोनं करून घ्यायचंय. कारण का या जगामध्ये आपल्या हातामध्ये काहीच नाही. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिवीन. या जगामध्ये आपल्याला पायानं चालवणारा भगवान परमात्मा आहे. हातानं चांगलं वाईट काम करून घेणारा भगवान परमात्मा आहे. डोळ्यानं जग दाखवणारा भगवान परमात्मा आहे. कानानं ऐकवणारा भगवान परमात्मा आहे. एखाद्या वेळेला एखादं काम कमी करा पण तयाचे भजन चुकू नये. आपल्या हातामध्ये काहीच नाही. ज्या दिवशी त्याच्या मनामध्ये येतं ना त्या दिवशी या जगामध्ये कुणाचंच काही चालत नाही. आले देवाजीच्या मना, 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 आले देवाजीच्या मना. कोणाचे चाले ना ते कोणाचे चाले, ते कोणाचे चाले, ते हा हा हा. हरिचंद्र ताराराणी, 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 हरिचंद्र ताराराणी. डोमा गरी पाणी, बाय डोमा गरी पाणी, बाय डोमा गरी पाणी, हा हा हा. हरिचंद्र ताराराणी, 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 ताराराणी, ताराराणी. आले देवाजीच्या म्हणा. माझी कन्या आहे बरं, ती एकच आहे, तिसरीला आहे आता. आणि तिला शिकवलं नाही तिची ती आपोआप म्हणते आले देवाजीच्या म्हणा. तेथे कोणाचे चाले ना. सगळं काही भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. या जगामध्ये आपलं काहीच नाही. आज या जगातून या विश्वातून आज त्यांच्या परिवारातून एक आई आपल्या मुलांना आपल्या मुलींना पोरकं करून या जगातून या विश्वातून निघून गेली. जेव्हा आपल्या आई आपल्या घरातून जात असते ना, आपला बाप म्हणजे विठ्ठल असतो आणि आपली आई म्हणजे रुक्मिणी असते. ज्या दिवशी रुक्मिणी त्या घरातून निघून जाते ना त्या दिवशी ते सगळं घर असं पोरकं होत असतं. जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं कधी संसार केला नाही. जगाचा बाप सुद्धा रुक्मिणी मातेला म्हणतो, रुक्मिणी अगं तुझ्याशिवाय मी या जगाचा संसार करू शकत नाही ग. काही काही बायका जीवन जगताना पटकन म्हणतात त्याच्या संसारात काहीच नाही, मी आहे म्हणून सगळं काही आहे. अजिबात नाही, तो तुमचा गैरसमज आहे. जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही. आजी रुक्मिणी आपल्यातून निघून गेली. जगाचा बाप रुक्मिणी मातेला म्हणतोय, रुक्मिणी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तू सकलांची आई, साता जन्माची पुण्याई, गे पदरात आमावरी छाया धर बाई.
रखुमाई 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 तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही आणि स्त्रीचं आयुष्य म्हणजे अतिशय घाईचं जन्माला आली की मुलगी नंतर बापाची लेक नंतर बायको नंतर आई कुणाची मावशी कुणाची मामी किती नाती तिला निभवावी लागतात हो स्त्रीचं आयुष्य म्हणजे कसं जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया गंध वेसवा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा स्त्रीचं आयुष्य म्हणजे अतिशय अवघड कमी वयामध्ये कमी आयुष्यामध्ये तिला अनेक नाती निभवावी लागतात अशीच एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली जेव्हा आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना जिवंतपणे माणसाला मायबापाची किंमत कळत नाही एकदा का आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर तुम्ही कितीही जरी रडलं फायदा होणार नाही जेव्हा आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना तेव्हा ते परत आपल्या घरी कधीच येऊ शकत नाही कारण का जेव्हा ते जातात तेव्हा ते कुठे गेलेले असतात गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी श्रद्धांजली देता थरथरे माझी काया राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया मायबाप गेल्यानंतर एखादं कीर्तन संपलं एखादं प्रवचन संपलं आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही पण जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत असतं आज या परिवारातून एक आई आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपल्या नातवंडांना पुतण्यांना पोरकं करून या जगातून या विश्वातून निघून गेली जेव्हा आपली आई जाते ना शेजारच्या आईला तुम्ही प्रेमानं कितीही हाका मारा एकदा का आपली आई गेली ना परत ती कधीच येऊ शकत नाही दुसऱ्याच्या आईला प्रेमानं तुम्ही कितीही जरी हाका मारल्या ना सोडून या गेली आई मायले कराना सोडून या गेली आई मायले कराना आई 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 हाका मारू मी कुणाला आई 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 हाका मारू मी कुणाला आई आमच्यासाठी कष्ट केले फार सोडून या गेली आई सारा परिवार लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला आठवण येते आई त्याच घडीला सोडून या गेली आई मायले कराना आई 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 हाका मारू मी कुणाला आई 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 म्हणू मी कुणाला एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली ना मुलींनो
जोपर्यंत आपल्या माहेरामध्ये आपली आई जिवंत आहे तोपर्यंतच आपल्याला माहेर असतं. ज्या दिवशी आपल्या माहेरातून आपली आई निघून गेली त्या दिवशी आपलं माहेर संपलं आणि आपली पिशवी रिकामी झाली. तुम्ही सांगाल असं कसं? जेव्हा ती मुलगी तिच्या माहेरातून तिच्या सासरी जायला निघते तेव्हा तिच्या आई गावामध्ये पळत जाते, सगळ्या गावातला भाजीपाला गोळा करते. तिच्या घरी भाजीपाला मिळत नाही का? सगळ्या गावातून भाजीपाला गोळा करते. मुलीला म्हणते, बाई एवढा भाजीपाला तरी पिशवीत घेऊन जा. पण आपल्या मुलीची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही. त्याला आईचं प्रेम म्हणतात, त्याला आईची माया म्हणतात. ज्या दिवशी आपली आई गेली त्या दिवशी 100% आपली पिशवी रिकामी झाली. जिवंतपणे सेवा करा. आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड, अतिशय प्रेमाचं. असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं माहितीये? माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं आणि मुलीचं भांडण झालं ना, मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण का? आई जे शिकवते ते काय असतं माहितीये? आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई? अगं तुझी मुलीची जात आहे ग, लग्न करून तुला उद्या परक्या घरी जायचंय. रस्त्यावर परक्या पुरुषाशी पटकन बोलू नये. बोललं तर लोक नावं ठेवतात ग. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलींवर करत असते. आपल्या मुलींवर संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात हे आई बापाला सुद्धा कळत नाही हो. अचानक एक दिवस मुली लग्न करून पर घरी निघून जातात. घरात आईला करमत नाही आणि शेजारीन बाईला ती आई आपल्या मुलीची आठवण म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या भिंतीवर असं चिमणी पाखरांचं चित्र काढते आणि शेजारणीला पटकन म्हणते, माझ्या घरातल्या सगळ्या चिमण्या उडून गेल्या ग. लेक जाते सासरलाई लाग कर मेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पायी, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्यानं दिला पाणी येत खळा खळा. मुलगी जायला निघाल्यानंतर आईला रड असं सांगावं लागत नाही हो. मायबापाच्या डोळ्यातून खळकन असं पाणी येतं. मुली लग्न करून परघरी जातात. मायबाप म्हातारे होतात. मुलं लक्ष देत नाही. मुली बिचाऱ्या सासूरवासनी असतात. आई बापाला वाटतं मुलींना भेटावं. आपल्या मुली पुन्हा पुन्हा येऊ शकत नाही. मायबापाचे हातपाय गळतात. मायबाप घरामध्ये बसतात. ती आई शेजारणीला म्हणते, अगं आमचे मुलं आमच्याकडे लक्ष देत नाही ग. माझ्या मुली सगळ्या लग्न करून परघरी निघून गेल्यात. आमचा जीव कधी जाईल आम्हाला माहिती नाही. जरा माझ्या मुलीला निरोप दे आणि सांग तुझ्या आईनं तुला भेटायला बोलवले. ती आई रडते आणि काय म्हणते माहितीये? माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरागरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, परचैताच्या उन्हात माझी सुकली ग जाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घरधण्याच्या वाचून कोणी घेना लुगड, कोणी घेना लुगड, कोणी घेना लुगड. इतकं प्रेम आपले मायबाप आपल्यावर करतात. सगळ्या जगाला विसरा, मायबापाला विसरू नका. शेवटी जाताना 1-2 मिनिटं घेते. जी आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली ना, त्या आईच्या आईसारखी आई आणि त्या आईच्या मूर्तीसारखी मूर्त परत या जगामध्ये भगवान परमात्म्यानं कधीच घडवली नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होत ताना, अमृताहुनी गोड पाजला तुपाना. बालपणी मी खेळत खेळत दिसत
दिसत होतो ताना अमृताहुनी गोड पाजला तुपाना तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई गल्लोगल्ली पाहात फिरशी मला तू गाई शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई गल्लोगल्ली पाहात फिरशी मला तू गाई तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अशा प्रकारे ज्या माय बापानं जन्म दिलाय लहानाचा मोठा केलाय त्या माय बापाला कधी विसरू नका जीवनामध्ये जाताना एकच सांगेल घरामध्ये गेल्यानंतर प्रेमानं फक्त मायबापाची चौकशी करा आईला सांगा आई तू जेवलीस का बापाला सांगा बाबा तुम्ही जेवलात का नसतील जेवले ना तुमच्या गोड बोलल्यानं तुमच्या आई बापाचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही तुमचे मायबाप आजारी पडलेत प्रेमानं फक्त म्हणा आई बाबा जरा दवाखान्यात चलता का तुमचं गोड बोलणं हेच त्यांच्याकरता गोळ्या औषध आहे दुसरं काही मायबाप मागत नाही एकच वाक्य लक्षात घ्या 2 वेळेचं अन्न प्रेमानं खायला घाला आणि 2 शब्द प्रेमाचे गोड बोला याच्यापेक्षा आपले मायबाप या जगात दुसरं काही मागत नाही आज या ठिकाणी आज या परिवारातून कैलासवासी गंगा भागीरथी चंद्रभागाबाई यशवंत चव्हाण या आईनं आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं त्या मातेच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली अतिशय कष्टाचं मोलाचं जीवन त्या मातेने जगलं आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर उत्तम प्रकारे संस्कार केले आपल्या मुलांचा मुलींचा संसार प्रपंच तिनं सुखाचा समाधानाचा आनंदाचा करून दिला चांगली खायचे प्यायचे दिवस आले भगवंत आईंना आपल्यातून आज घेऊन गेला ईश्वर चरणी प्रार्थना करूया आमच्या आईंना भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देऊ ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिर शांती देऊ माझ्या वतीने माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने त्या आईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते त्यांच्या परिवाराला जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची ताकद भगवान परमात्मा त्यांना देऊ त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलं आहेत दत्तात्रय भाऊ यशवंतराव चव्हाण रतन भाऊ यशवंत चव्हाण नारायण भाऊ यशवंत चव्हाण अशोक भाऊ यशवंत चव्हाण त्यांचे पुतणे आहेत निवृत्ती भाऊ शंकर चव्हाण मुलगी आहे गंगा भागीरथी भीमाबाई तुकाराम जाधव आणि सौ शीनाबाई देवराम मांदळे त्यांचा संपूर्ण हा परिवार नातू नाती खूप मोठा असा हा परिवार आहे पुतणी आहे गंगा भागीरथी सुगंधाबाई बाळासाहेब नवले त्यांच्या सगळ्या परिवारातून त्यांची आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली त्या मातेच्या आठवणींना उजाळा देण्याकरता तिला ईश्वरचरणी जागा मिळण्याकरता पुन्हा हा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या संपूर्ण परिवारानं आयोजित केला त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण चव्हाण परिवाराचा या ठिकाणी मनपूर्वक आभार आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे ते आमचे पिंपळासचे आदरणीय आपण नाव विसरले आमचे ताजने आप्पा त्यांनीच मला हा कार्यक्रम दिला आणि पिंपळासमध्ये एक 10-12 वर्षापूर्वी त्यांनी खूप मोठा असा महिला सप्ताह कार्यक्रम केला होता 10-12 वर्षापासून ताजने आप्पांची आमची ओळख आहे आणि त्यावेळेला त्यांनी आप्पा त्यावेळेला तुम्ही ते माझं कीर्तन आई मराठी चॅनलवर रेकॉर्ड केलं होतं ते कीर्तन 1 करोडपेक्षाही जास्त लोकांनी बघितले म्हणजे खूप सुंदर उत्स्फूर्त प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला आणि गोड असं नियोजन त्याच्यानंतर बऱ्याच वेळा पिंपळास गावात येण्याचा योग आला आताही फोन करून मला आप्पांनी सांगितलं त्यांचेच ते नातेवाईक आहेत आणि ते म्हटले की आपल्याला इथे कीर्तन करायचे म्हणून आज या ठिकाणी येण्याचा योग आला आपणचं परत एकदा मनपूर्वक आभार आज या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं 1 नंबरला नाव आहे अशा आमच्या यशोदाताई साळुंके आणि ऐका त्या तुमच्या निफाड तालुक्याच्या सुनबाई आहेत कोळवाडी गावातल्या आहेत त्या नाशिकला राहतात इथपर्यंत आल्या बघा मृदुंग वाजवायचा म्हटला तर
मनगटामध्ये मर्दाची ताकद लागते, पण आज आपल्याकडे मर्द नव्हता तर महिला मंडळ आपल्यातलीच एक मर्दांगिनी होती. यशोदाताईंकरता जोरदार टाळ्या. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं, युवा कीर्तनकार श्रद्धा, शिवानी, पाठीमाग आहे ती सुप्रिया, ती आपली दावसवाडीचीच आहे. तिचे काका आमच्या हानगे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. बाजूला आहे ती सिद्धी, स्मृती, ती भक्ती, ती सुद्धा आपली निफाड तालुक्यातली कोळवाडीची आहे. ती शिवानी दिंडोरीची आहे. खाली बसली ती आमची साक्षी. या सगळ्या विद्यार्थिनी आज या ठिकाणी आल्या, गोड गायल्या, गोड नाचल्या. आवडलं का तुम्हाला? एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोहोचवला, आमचे गणेश भाऊ साऊंड सिस्टीमवाले, अतिशय गोड, एकदम कडक, खूप गोड सिस्टीम दिली. दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झाला, त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. जमलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, पाठीमागे बसलेले उभे असलेले सगळे पुरुष वर्ग, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. आता तुमच्या गावात मला वाटतं हे दुसरं कीर्तन आहे. काहीतरी 8-1 वर्षापूर्वी माझं कीर्तन झालं, तर मला हे मंदिर बघितलं ना, हा परिसर बघितल्यानंतर थोडी आठवण आली का इथे आपण एकदा येऊन गेले. आपल्या गावातले मृदुंगवादक आमचे आदरणीय हरिभक्तपरायण महेशजी महाराज, त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून एकदा येण्याचा योग आला. आणि बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमस्व. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे. यूट्यूबला दादांनी कार्यक्रमाचं शूटिंग केलं, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. जाताना एक सांगेल, मागच्या वर्षी मी नांदेडला कीर्तनाला जात असताना समृद्धी हायवेला वाशिमला माझा फार मोठा ॲक्सिडेंट झाला होता. 1 वर्ष 1-2 महिने झाले त्याला. त्याच्यामध्ये माझ्या मानेचा मणका मोडला होता. माझे मणक्याचे 2 ऑपरेशन झाले. पण 6-7 महिने घरामध्ये बसले आणि रोज सकाळ संध्याकाळ पांडुरंग परमात्म्याला सांगायचे. मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, 9व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आज कीर्तन करते, त्याला 25 वर्ष झालेत. पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, 25 वर्ष तुझा हरिपाठ, काकडा, भजन, कीर्तन कधी सोडलं नाही. मी घरात बसणाऱ्यातली नाही, मला घरामध्ये बसायचं नाही. रोज त्याला विनंती करायची. 6 महिन्यातच पांडुरंग परमात्म्याने माझं ऐकलं, मला परत उभं केलं, बोलायला लावलं, चालायला लावलं. अजूनही मला तेवढं चालता येत नाही, ॲक्सिडेंटमध्ये पायाला मार लागलेला आहे. पण आज तुमच्यासमोर जी उभी आहे, आज भिवंडीवरून एवढ्या लांबचा प्रवास करून सकाळी 6-6:30लाच आम्ही घरून निघालो. 10 वाजता आम्ही इथे पोहोचलो. लांबचा प्रवास आहे, पण तरीसुद्धा आज तुमच्यासमोर उभी फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याची कृपा. उभा करणारा, बोलवणारा, चालवणारा माझा भगवान परमात्मा. आणि म्हणून इथून पुढचं सगळं आयुष्य देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो. शेवटी वाचवणारा फक्त भगवान परमात्मा. एक सांगते, जेव्हा सकाळी 7 वाजता माझा ॲक्सिडेंट झाला ना, तेव्हा माझ्या गाडीमध्ये काकडा चालू होता. फक्त त्या काकड्यानं मला वाचवले. का? जिथे भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे तिथं यमराजा जवळ येऊ शकत नाही, हे त्या दिवशी मला खरं वाटलं. म्हणून शेवटी वाचवणारा फक्त तोच आहे, त्याच्या कृपेनेच आपण वाचू शकतो. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याचे आपण पुन्हा पुन्हा आभार मानायचे, त्याचं नामचिंतन करायचं. बोलताना चुकलं असेल तर म्हणायचं. 5 मिनिटं बाकी आहे. आपण सांगितलं एक पोवाडा म्हणा, त्यांच्या विनंतीला मान देऊन. ज्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसाने मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर वावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी त्याला वाकून नमस्कार करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. जोरात वाजवा, टाळ्या वाजवायचे तर. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिणी रहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिणी रहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिणी रहरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिणी रहरा गरजा शिवाजी
करी सरदार यवन चाकरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार युगायुगाचा गडबंधार यवन चाकरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार मराठा मरदा होऊन कुरदा मराठा मरदा होऊन कुरदा छाटल्या छत्रूच्या भुजा हो छाटल्या छत्रूच्या भुजा उगवला तारा टिमी रहरा गरजा शिवाजी राजा 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 तळपे हाती अंगी तलवार होवनी राणा कृष्णेवर स्वार राणा कृष्णवर स्वर राणा कृष्णवर स्वर हर हर करी तरी कपारी हर हर करी तरी कपारी उधाला राजाच्या फौजा ओ उधाला राजाच्या फौजा उगवला तारा टिमी रहरा गरजा शिवाजी राजा 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 भवानी आईचा कृपावरद भवानी आईचा कृपावरद निर्दयी खानाचं करुणी वद निर्दयी कानाचा करुणी वद निर्दयी कानाचा करुणी वद भवानी आईचा कृपावरद भवानी आईचा कृपावरद निर्दयी खानाचं करुणी वद निर्दयी कानाचा करुणी वद निर्दयी कानाचा करुणी वद कापून यवना करीत दैना कापून यवना करीत दैना मातीत गिळवल्या पैसा ओ मातीत गिळवल्या पैसा उगवला तारा टिमी रहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा टिमी रहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा टिमी रहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा टिमी क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज नीतिवंत कीर्तिवंत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 झालं का आता आज या ठिकाणी या कीर्तनाकरता आपल्या निफाड तालुक्याचे आमदार आमच्या आदरणीय दिलीप काका बनकर यांची सुद्धा उपस्थिती या कार्यक्रमाला लागली. काका थोडी उशिरा आले पण पोवाडा त्यांच्या नशिबात होताच. कारण नाशिक जिल्ह्यातले निफाड तालुक्यातली तुम्ही माणसं अशी तुमचं मन भरेपर्यंत तुम्ही कीर्तन ऐकता. खूप सुंदर. 1 वाजल्या तरी कुणाची उठायची इच्छा नाही. अनेक बोलताना राहिलं त्या दिवशी तुमच्या वावी ठोशीला एक माझी मोठी ताई आहे ना अनिता ताई जाधव तिचं कीर्तन झालं. ती माझीच मोठी बहीण आहे आणि आता ती अनिता ताई मी वनिता ताई अजून एक छोटी सुनीता म्हणजे अनिता वनिता सुनीता आम्ही तिघी बहिणी आहोत. आता एकच तुमच्या गावात यायची बाकी राहिली तिला पण कधीतरी आणा असं म्हणून बापानं 3च मुली घडवल्या. आम्हाला भाऊ नाही 19 वर्ष झाले वडील वारलेत पण वडिलांची इच्छा होती माझ्या मुली महाराष्ट्राच्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. आज आम्ही महाराष्ट्राच्या कीर्तनकार झालो हे वैभव घेण्याकरता वडील जिवंत नाहीत पण तुमच्या सगळ्या श्रोतवर्गाच्या रूपानं वारकरी संप्रदायाच्या रूपानं तुमच्या आशीर्वाद पाठीशी राहू द्या. एकदा सर्वांनी भजन करा कीर्तन रूपी सेवा संपवते. विठोबा